प्रयत्न केला, काय वजन वाढत नव्हतं माझं. तर असे माझे ग्रेट कोच किशोर पवार सर, अर्चना पवार मॅडम. तर काय काय प्रयत्न केले होते वजन वाढवण्यासाठी? याआधी काय काय प्रयत्न केले होते आपण? लॉकडाऊनचा काळ होता, तेव्हा मी खूप रनिंगला जायचो, सायकलिंगला जायचो, स्विमिंगला जायचो. 20-25 किलोमीटर सायकल चालवायचो दर संडेला. आणि घरात व्यायाम करायचो, पुलअप, पुशअप, असे छोटे छोटे एक्सरसाइज करायचो घरून मी. अच्छा, वजन कमी असल्यामुळे काही डिसऑर्डर होतं का सर? आपल्याला काही त्रास हो होते सर. का? येस येस. वजन कमी असल्याने ना आपली पर्सनॅलिटी खराब दिसते. असं बोलतात, तुमच्या घरातले तुम्हाला जेवायला देत नाही का, सगळ्यात पहिले असं बोलतात. येस. परत स्किन स्किन डल दिसते, असे काळे डाग दिसतात, पिंपल्स वगैरे येतात. जास्त काय म्हणतात, तब्येत डाऊन असल्यामुळे आपले चांगलं दिसत नाही. मग आपण ह्या आरोग्य परिवारात येऊन असं काय केलं आणि आपलं किती वजन वाढलं सर? येस, मी जवळजवळ 12 किलो वजन वाढवलंय. अरे वा, बघू शकतात ऑल फॅमिली मेंबर, आपल्या आरोग्य फॅमिलीत फक्त वजन कमी केलं जात नाही, तर वजन वाढवलंही जातंय. आणि सर, हे वजन वाढवण्यासाठी काय केलं असं आरोग्य परिवारात येऊन आपण? येस, वजन वाढवण्यासाठी मी आपला जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार घेतला. दररोजचं 20% वर्कआउट केलं. 80% आपल्या जगातलं सकस संतुलित आहार घेतला. त्याने मला खूप छान रिझल्ट आला. माझी हाईट देखील वाढलेली, कारण की 24 रिपीट स्ट्रेंथने त्याने आपले मसल्स गेन होता. त्याच्यात कॅल्शियम नावाचा एक घटक असतो, कॅल्शियम, ते बोन्सला वाढवण्याचं काम करतं, त्यामध्ये आहे. मग वजन वाढल्यानंतर सर काय फरक जाणवतोय? खूप छान, खूप छान दिसतोय. हाईट वगैरे वाढलीये, मसल छान वाढले, वजन देखील छान वाढलंय. परत बघा सर सांगतायत की त्यांनी या आरोग्य परिवारात येऊन 20% वर्कआउट, 80% सकस संतुलित आहार आणि 100% कोचचं मार्गदर्शन घेतलेलं आहे. आणि ते स्वतः सांगतायत की कमी वजन असल्यामुळे त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स नव्हता. त्यांची कॉन्फिडन्स लेवल वाढलेली आणि तुम्ही स्वतः बघू शकता की ते आज त्यांनी 1 तास वर्कआउट गाईड केलेलं आहे. त्यांचं कॉन्फिडन्स लेवल तुम्ही स्वतः बघू शकता. त्यांचं स्वतः समोर आहे. त्यांचा स्टॅमिना, त्यांचा कॉन्फिडन्स लेवल आणि त्यांच्या तोंडावरची स्माईल, एवढा वर्कआउट करूनही त्यांच्या तोंडावर तशी स्माईल आहे. अजूनही ते 1 तास वर्कआउट गाईड करू शकतात. तर मग काय संदेश द्याल आपल्या आरोग्य परिवाराला? येस, 2026 मध्ये निर्णय घ्या 1 तास वर्कआउट करण्याचा. आता नवीन वर्ष येत आहे, तर चांगल्या कामाला सुरुवात केलेली आहे. कधीही चांगली, अजूनही वेळ गेलेली नाही. आपण 1 तास स्वतःसाठी देऊ शकता. येस येस, बघू शकतात बिफोर आफ्टरच्या माध्यमातून 45 किलोचे असलेले सर, त्यांची पर्सनॅलिटी बघू शकतात. आणि आफ्टरचे असलेले सर बघू शकतात. एक कॉन्फिडन्स लेवल वाढलेला आणि एक चार्मिंग माणूस दिसत आहे. एक स्टुडंट आहे सर आणि एक चार्मिंग दिसत आहे. सगळं कॉन्फिडन्स वाढलेला आहे त्यांचा. पर्सनॅलिटीत कसा चेंज होत असतो. आपला जो सकस आहार आहे हा जादू करतो बॉस, आणि आपलं कोचचं मार्गदर्शन. सर मग कोचेसला काय बोलाल तुम्ही? काय बोलाल तुमच्यात हा अमेझिंग बदल झाला? कोणाला थँक्यू बोलाल तुम्ही? येस, सगळ्यात प्रथम ना, आधी आरोग्य परिवार येण्याच्या अगोदर ना माझं वजन 40 होतं. मला विश्वास नव्हता इथं वजन वाढवलं जातं, वाढेल असं, म्हणून मला डाऊट होता. तर 5 किलो वाढवलं, मग तो फोटो काढलाय. मग नंतर मी कंटिन्यू करत करत मग जवळ आज मला या परिवारात 1 वर्ष होत आहे. आज माझं वजन 12 किलो आहे. 12 किलो लय भारी वाढवलेलं सर, आहे. येस. लय भारी. बघू शकतात ऑल फॅमिली मेंबर, वजन कमी करणं, वजन कमी होत असतं, पण वजन वाढवणं हा चॅलेंज असतो. आणि वजन हे
लवकर कमी होत असतं, पण वजन वाढणं हे अवघड असतं. ते मधून बर. काम करावं लागत असतं आणि त्याचं काम आपला सकस संतुलित आहार करत असतो. सरांनी एवढंच केलं आहे की 20% वर्कआउट केला आहे, 80% आहार घेतला आहे आणि 100% कोचचं मार्गदर्शन घेतलं आहे. जसं वजन कमी करण्यासाठी मार्गदर्शन घेतलं जातं, तसं वजन वाढवण्यासाठीही कोचचंच मार्गदर्शन घेतलं जातं. येस. तरी थँक्यू सर, तुमच्यात अमेझिंग झालेला बदल खूप छान वाटला सर. आणि काय संदेश द्याल अजून, काय बोलायचं सर तुम्हाला? येस. माझं हेच खूप छान रिझल्ट काढल्याबद्दल हे सगळं क्रेडिट माझ्या ग्रेट कोच किशोर पवार सर, अर्चना पवार मॅम आणि गिरे सर, गिरे मॅडम यांना. सगळ्यात जास्त मार्क्यूस सरांना, त्यांनी असा सकस संतुलित आहार बनवल्याबद्दल खूप छान. याच्यामुळे मला खूप छान रिझल्ट भेटला. बघू शकतात सर आपल्या कोचेसला थँक्यू बोलतात. किशोर सर, अर्चना मॅडम, गिरी सर खूप ग्रेट कोच आहेत सर तुमचे. आणि थँक्यू तुमचे सो मच सर, असं तुम्ही माझा वर्कआउट गाईड रिझल्ट केला. काढल्याबद्दल. पुढच्या वेळेसही असाच वर्कआउट ऑल फॅमिलीला गाईड करणार आणि तुमचा रिझल्ट अजून भारी होणार. थँक्यू येस. थँक्यू सर, तुमच्याशी येस. बोलून खूप छान वाटलं. थँक्यू सो मच मला वर्कआउट करण्याची संधी दिल्याबद्दल.